नमस्कार मित्र हो, मी कार्की. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबली सरांनी लिहिलेल्या घरट्या पलीकडे या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील एक छानसा लेख आपण सोबत अभ्यासू. लेखाचं नाव आहे आवाजाचा रंग. चियांग चाओ यांच्या ऑन साऊंड्स आणि लायव्हल वॅटसन यांच्या गिफ्ट ऑफ अननोन थिंग्स यातील सेपरेट वॉटर्स या कथेवरती ही कथा आधारलेली आहे. सर लिहितात, वसंतात पाखरांची गाणी, उन्हाळ्यात जंगलातली रातकिड्यांची किरकिर, हिवाळ्यात हिमवर्षावाची भुरभुर, चांदण्यात मुरलीचा सुस्वर आवाज, पर्वतातील देवदार वृक्षांची रुणझुण आणि तळ्याकाठी पाण्यातील आंदोळणाऱ्या लाटांचा चुबुक चुबुक आवाज ऐकण्यासारखा असतो. असा मनुष्यच जीवन रसिकतेने जगू शकतो असं मला वाटतं. हंस पक्ष्यांच्या थव्यांचा आवाज आला की वाटतं आपण नानकिंगमध्येच आहोत. होडीच्या चाटूचा आवाज येताच भासतं आपण एखाद्या सरोवराच्या प्रदेशात तर नाही. समुद्राची गाज ऐकून आपलं मन चेकियांगच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर भटकू लागतं. प्रवासाने दुबळ्या झालेल्या घोड्यांच्या गळ्यातील घंटेची किणकिण ऐकायला यायला लागते आणि सियानकडे जाणाऱ्या वाटेवरच्या प्रवासाची आठवण होते. हे सारे आवाज दुरून ऐकण्यात एक आनंद वाटतो. मात्र चयींचं संगीत जवळून वा दुरून ऐकल्यामुळे त्यातलं माधुर्य थोडं सुद्धा कमी होत नाही. देवदार वृक्षाखाली चयींच्या संगीतात, चांदण्यातील बासरीच्या सुरात, ओढ्याकाठी बसून धबधब्याच्या लुब्ध करणाऱ्या घोषात, पर्वतातल्या एखाद्या बुद्ध मंदिरातून येणाऱ्या पठणाच्या आवाजात एक अवर्णनीय गोडवा असतो. जलप्रपाताचा नाद, ओढ्यांचा खळखळाट, नदीचं गुंजन व कालव्यांचं संथपण अशा 4 प्रकारांनी पाणी वाजतं. देवदारांच्या राईतल्या पानगळीच्या वेळी होणाऱ्या आवाजातून आणि जलाशयावरील वादळी लाटांमधून वारा वाजतो. पाऊस वाजतो तो कमळाच्या रुंद पानांवर आणि पागोळ्यातून वाजतं पावसाचं पाणी. पक्षी निरीक्षण करताना व वन्यजीव पाहताना निसर्गातून नाना प्रकारचे आवाज कानी येत. ते ऐकून मला नेहमी वाटायचं की या आवाजांना रंग असावेत आणि असले तर ते कुठले असावेत. या विचारात असताना लिऑल वॅटन यांचं गिफ्ट ऑफ अननोन थिंग्स हा ग्रंथ माझ्या वाचनात आला आणि आपल्या प्रश्नांचं उत्तर सापडल्याचा मला आनंद झाला. इंडोनेशियाच्या वास्तव्यात जीवशास्त्री वॅटसनला जे गूढ चमत्कार दिसलेत, अमूर्त घटना, मनाच्या सामर्थ्याने झालेलं रोग निवारण, तसेच दिव्यदृष्टीची माणसं व कुठल्या तरी अज्ञात शक्तीने प्रभावित झालेली स्थळं दिसली. त्यांची शास्त्रीयदृष्ट्या उकल करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. आवाजांना रंग असतो याविषयी अनुभव सांगताना तो लिहितो, समुद्र किनाऱ्यावर मी खेकड्यांचं निरीक्षण करीत होतो. ते तुरु तुरु धावत बिळात जात होते. त्यांच्या त्या सहज लीलेकडे मी पाहत होतो. तेवढ्यात मला तिया दिसली. ती घराबाहेर येऊन चटई झटकत होती. ते घर तिच्या काकांचं. मला पाहताच तिने हात हलवून अभिवादन केलं आणि काही वेळाने ती किनाऱ्यावर माझ्याकडे आली. ती पहाटेची वेळ होती. बेटापासून दूर असलेल्या ज्वालामुखी पर्वताचा प्रकाश पडलेला होता. आम्ही किनाऱ्याने चालत होतो आणि जवळच असलेली एक ढोकरी उडाली. आकाराने लहान, पंखांवर नाना रंगांच्या रेघोट्या. ती दूर अंतरावर पोळणीत बसली. थोडी तरंगत गेली, नंतर आमच्याकडे पाहू लागली. चकित होऊन तिने मान उंच केली. आम्ही तिच्याच दिशेने येत असल्याचं पाहून पुन्हा एकदा ती नाखुशीने उडाली. प्रत्येक वेळी ती उडाली की क्यू असा अडखळत कर्कश आवाज काढे. पुचाग लाऊट, तिया अवखळपणे हसत म्हणाली. ती हिरवगार गाणं गाते. मी त्या पाखराकडे पाहत होतो. तियाने त्याचे केलेलं काव्यमय वर्णनही ऐकत होतो. या पक्षाला मी हिरवी लहान ढोकरी म्हणून ओळखतो. खरं म्हणजे ती हिरवीगार नाही. तिने सांगितलेल्या पक्षाच्या स्थानिक नावाचा अर्थ होतो समुद्रावरील लांब पायाचा पक्षी. आश्चर्यचकित होऊन मी विचारलं, हिरवाच का? तो तिचा रंग आहे, तिया म्हणाली.
नुकतीच कोवळी पालवी किंवा काटा फुटावा तसा तिचा आवाज आहे. पिंगट नव्हे काय? मी विचारलं. नाही, कातकचा आवाज पिंगट असतो. कातक म्हणजे बेडूक. रात्री गावातील दिव्याच्या प्रकाशाजवळ हे बेडूक टुन उड्या मारीत डराव असा आवाज काढीत असतात. त्यांचा रंग पिंगट असतो. मी तियाच्या म्हणण्याचा विचार करीत होतो. तोच धागा धरून मी तिला विचारलं, तिया, काळा रंग कोणाचा ग? ती म्हणाली, म्हशीच्या रेकण्याचा आणि आभाळातल्या गडगडाटाचा. आणि पांढरा? जिथं समुद्र धरतीला मिळतो ना, त्या वेलेचा. मी आता खरोखरीच चक्रावून गेलो. कुठेही न अडखळता तिया मला ही उदाहरणं सांगत होती. जणू काही आवाजातील रंग शोधण्याचा तिला सरावच झाला होता. आवाजाला रंग असावा आणि तोही असा योग्य? मला आश्चर्य वाटलं. ज्या प्राणी मात्रांमधून ते आवाज येत होते त्यांचा तो रंग होता. मला आठवली ती सिंहाची पिंगल गर्जना, मोठ्या पोपटाची तांबडी किंचाळी. घंटेचा कसा आवाज? तर घंटेचा आवाज असतो चंदेरी. तिया, मी तिच्या नावाचा स्पष्ट उच्चार करीत म्हटलं, तुझा कसला ग रंग? तेव्हा ती म्हणाली, तुम्ही हाक मारताना तेव्हा ऑर्किडच्या गुलाबी फुलासारखा. पामन अबू मला जेव्हा हाक मारतो तेव्हा पिवळा. आणि अबूचा? काही वेळा निळा असतो तर कधी कधी पिंगट. त्याच्यावर ते अवलंबून असतं. कशावर? जो हाक मारतो ना त्याच्यावर आणि त्याच्या स्नेहावर. एवढ्या सरळ सोप्या गोष्टींविषयी बोलावं लागावं याविषयी ती काही अस्वस्थ दिसली. पण ही गोष्ट मला अर्ध्यावर सोडता येईना. मी पुन्हा तिला विचारलं, सर्वच आवाजांना रंग असतो का? आता मात्र तिने मला विचारलं, खरंच तुम्हाला काही माहिती नाही? नाही ग. मग तुम्ही बोलणं किंवा गाणं रंगा वाचून ऐकता कसं? ती माझी कीव करीत म्हणाली. मऊ पूर्णीवर पिंजर रंगाच्या पायघड्या घालाव्यात तसं नगाऱ्याच्या पडघमाने वाटतं. आणि नृत्यांगना नगाऱ्यावर आपली लयबद्ध पावलं टाकते तेव्हा हिरवा आणि पिवळा ह्या नादब्रह्मातून वनश्री उभी राहते. आपण देहभान हरपून साकारलेल्या वनामधून विहार करू लागतो आणि वाट चुकली की वेणूतून येणारे शुभ्रस्वर आपल्याला घराची वाट दाखवितात. तिच्या चेहऱ्यावर मानसिक वेदना आणि भय दिसत होतं. या बालिकेच्या शहाणपणापुढे माझं काहीच चालेना. मलाच एखाद्या अजाण मुलासारखं वाटत होतं. नंतर वेगवेगळ्या आवाजांची मी तियाची अनेक वेळा परीक्षा घेतली. 100हून अधिक स्वरांची निवड करून मी तिला त्याविषयी काही महिन्यांनंतर विचारलं तेव्हा तिने स्वरांचे सारे रंग अचूकपणे ओळखले होते. सप्तसूर ऐकावेत तसे तिला 7 रंग ऐकू येत. ती आपल्या आशावादी गुलाबी जगात दृष्टी आणि ध्वनी यांच्यामध्ये रमून जाई. ती रंगबावरी होती. अशा वेळी इतरांची संवेदना पांगळी होतात. वॅटसन या घटनेविषयी भाष्य करताना पुढे म्हणतो, घनगंभीर आवाज, मोठ्या नगाऱ्यांचे पडघम, खालच्या खर्जातील स्वर यांचा रंग गर्द निळा, तपकिरी आणि काळा असतो. उंच खर्जातील स्वर भडक रंगाशी संबंधित असतात. पिवळ्या शेंडीच्या कॉकेटू पक्ष्यांच्या कर्कश आवाजांचा रंग त्या पक्षाप्रमाणे पांढरा असतो. एक मुलगा तर अंधारातील डास त्यांच्या गुणगुणण्याच्या पांढऱ्या रंगांमुळे बरोबर शोधून काढी. ध्वनी आणि त्यांच्या रंगांची संवेदना घेऊन सारीच माणसं जन्माला येतात. अनेक कारणांमुळे हे देवदत्त संवेदन आपण सारेजण टिकवून ठेवू शकत नाही. काहींमध्ये मात्र ती शक्ती प्रकर्षाने जाणवते. तिया आणि त्या देशातील काही मुलं ही त्यांच्यापैकीच एक होती. मित्रहो, हा छानसा लेख इथे संपतो. तुम्हाला कळतो का हो आवाजांचा रंग? मला कळतो. खरोखर सप्तसुरांनाही आवाज असतो. प्रत्येकाच्या आवाजाची धाटणी जशी वेगळी तसा त्या आवाजाचा रंगही वेगळा असतो. आणि तुमचा काय अंदाज? माझ्या आवाजाचा रंग काय आहे सांगाल का मला? मी वाट बघेन नक्की. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या सुंदरशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या छान लेखावरती चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.